हॅलो नमस्कार, रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण हुलग्याची मोड आलेल्या हुलग्यांची भाजी बनवणार आहे। खूप पौष्टिक आहे ही भाजी आपल्या शरीरासाठी आणि ह्याला कुळीत सुद्धा बोलतात। तर हुलग्याची भाजी ना निदान 2 दिवसातून एकदा तरी खायची। त्याच्यामुळे ना आपल्या रक्तातील जी साखर असते ना ते नियंत्रणात ठेवते, कोलेस्ट्रॉल कमी करते। परत जर किडनीचा त्रास असेल ना, किडनी स्टोनचा, तरीही तो कमी होतो। त्याच्यामुळे निदान 1 दिवसाआड तुम्ही मोड आलेले हुलग्याची भाजी ना नक्की खा। ज्यांना जर किडनी स्टोनचा त्रास असेल त्यांनी। तरी ते मी हुलगे घेतलेले आहेत, छान असे मोड आलेले आहेत। स्वच्छ आपण धुवून घेऊयात। कढईमध्ये तेल टाकलेलं आहे। तेल छान गरम झालं की जिरं टाकायचं आणि भरपूर असा कांदा घेतलेला आहे, कांदा टाकायचा आणि कांदा छान असा आहे ना आपण भाजून घ्यायचा आहे। कढीपत्ता टाकलेला आहे। कढीपत्ता टाकायचा। आता कांदा छान असा भाजलेला आहे। आता त्याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टाकूयात। छान असा टोमॅटो मऊ होईपर्यंत ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे। छान असा कांदा टोमॅटो भाजला आहे। त्याच्यामध्ये आता आपण हळद टाकूयात, घरी बनवलेली चटणी, मिरची पावडर, गरम मसाला, धना पावडर टाकूयात आणि छान असं मिक्स करून घेऊयात। छान असं परतून घेऊयात आणि इथे आता भिजवून घेतलेले आपण धुवून घेतले स्वच्छ मोड ही बघू शकता छान आलेले आहेत। आपण आता ह्याच्यामध्ये हुलगे टाकून घेऊयात आणि छान असं परतून घेऊयात। छान लागते हुलग्याची भाजी। ह्याची तुम्ही आमटीही बनवू शकता, खूप सुंदर लागते। चवीनुसार मीठ टाकूयात। भरपूर असे फायदे आहेत हुलगे आपण खातो ना, कुळिथाचे भरपूर असे फायदे आहेत। अशक्तपणाही याच्यामुळे ना कमी होतो। झाकण ठेवूयात, गॅस एकदम मीडियम ठेवायचा आणि अजिबात पाणी नाही टाकलं, अगदी वाफेवरती आपण ही भाजी बनवणार आहे। व्यवस्थित असं परतून घेऊयात, बघू शकता। आता भाजी आपली झालेली आहे। याच्यामध्ये आपण बारीक चिरून कोथिंबीर टाकूयात आणि व्यवस्थित मिक्स करूयात आणि झाकण ठेवून पुन्हा 2 मिनिट आहे ना छान अशी वाफ काढून घेऊयात। बघू शकता तयार आहे आपली प्रोटीनयुक्त हुलग्याची भाजी। तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला माझ्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद।